आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापुरातील एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापकानेच एका विद्यार्थिनीशी लैंगिक अश्लील वर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. या संदर्भात त्या संबंधित विद्यार्थिनीने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केलेला आहे. त्यामुळं एकूणच शिक्षण क्षेत्रात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थिनी काही दिवस गैरहजर होती. त्याचाच फायदा घेत त्या संबंधित प्राध्यापक सौरभ जोशी याने तिच्याबरोबर अश्लील लैंगिक वर्तन केल्याचा आरोप त्या विद्यार्थिनीने केलेला आहे. त्या विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. केबिनमध्ये बोलावून त्याने असे हे अश्लील कृत्य केल्याचे समजते. दरम्यान या प्राध्यापकाने यापूर्वी अशा काही तक्रारी असल्याचेही चर्चा आहे. सौरभ जोशी यांच्या विरोधात आता गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या संदर्भात KIT कॉलेजच्या संचालक डॉक्टर मोहन वनरोट्टी यांनी तातडीने संबंधित प्राध्यापकास निलंबित केल्याचे आणि त्यांच्यावर चौकशी समिती नेमल्याचेही स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे अशा कोणत्याही गैरकृत्याला कॉलेज प्रशासन पाठीशी घालणार नाही, कडक कारवाई करण्यात येईल असंही डॉक्टर मोहन वनरोट्टी यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकूणच या घटनेमुळे मात्र शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे. नेमकं या संदर्भात संस्थेनं काय कारवाई केली या संदर्भात सांगितलं डॉक्टर वनरोट्टी यांनी. नमस्कार, मैं डॉक्टर मोहन वनरोट्टी, डायरेक्टर एट KIT कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोल्हापुर. हमारा कॉलेज के एक फैकल्टी के बारे में इंसिडेंट हुआ है, उसके बारे में मैं क्लैरिफिकेशन देना चाहूँगा. सिविल एंड एनवायरमेंटल डिपार्टमेंट के एक फैकल्टी डॉक्टर सौरभ जोशी के अगेंस्ट एक स्टूडेंट ने सेक्सुअल हरासमेंट का कंप्लेंट गोकुल शिरगांव पुलिस स्टेशन में रजिस्टर किए हैं. हमें आज सुबह ही उस FIR का कॉपी मिलते ही इमीडिएटली उस फैकल्टी को KIT मैनेजमेंट ने सस्पेंड किया है और एज पर द नॉर्म्स एक इन्वेस्टिगेशन कमेटी भी हमने बिठाया है. और एक मैं बात कहना चाहता हूं कि KIT फर्मली होल्ड्स द वैल्यूज ऑफ रिस्पेक्ट, डिग्निटी एंड सेफ्टी ऑफ ऑल द स्टूडेंट्स एंड फैकल्टी मेंबर्स. KIT ने ऐसा इंसिडेंट को कभी भी टॉलरेट किया नहीं है और नहीं करेंगे. इस इंसिडेंट के बारे में जो भी इन्वेस्टिगेशन पुलिस अथॉरिटीज कर रहे हैं उनको हम पूरी तरह का कोऑपरेट करेंगे. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.